दीप जलाएंगे, इसकी संकल्पना हमारे जनसेवक गोपाल शेट्टी साहब ने लिया और उन्हीं के साथ में मुंबई हाउसिंग फेडरेशन के अध्यक्ष माजी नगरसेवक मुंबई भारतीय जनता पार्टी शुक्ला कंपाऊंडच्या बाबतीत बातमी अनेक वेळा मोठ्या प्रमाणात गेलेला आहे, म्हणून विस्तृत सांगण्याची आवश्यकता असं मला वाटत नाहीये। मी पुन्हा एकदा इथे आलोय। 75 पेक्षा जास्त घर तोडण्यात आले। पहिल्या टप्प्यातलं आणखीन 20 एक घर तुटेल अशी चर्चा आहे। न्यायालय ऐकून घेत नाही असं वकिलांचं म्हणणं आहे आणि इकडच्या भाडेकरूंचं म्हणणं आहे। मी आज हेही सांगितलं, जर न्यायालय ऐकत नसेल तर तुमच्या वकिलांना सांगून खटला मागे घ्या। मी ऑन रेकॉर्ड एक वेळा नाही तर 10 वेळा बोललोय, सरकार मोदीजींच्या कायद्याच्या विरोधात हे विकासक आणि महानगरपालिकेचे लोक काम करतायत। देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादाजींच्या 2018चा कायद्याच्या विरोधात हे लोक काम करतायत। शासन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बिल्डरनी जे चूक केलंय ते कारवाई करण्याची जबाबदारी सरकारची आहे। सरकार योग्य वेळी करेल। पण शुक्ला कंपाऊंडच्या लोकांना मी आधी सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो, ज्यांची तुटले आहेत त्यांनाही न्याय मिळेल, ज्यांची तुटले नाही आहेत त्यांनाही न्याय मिळणार। आता शेवटचा मुद्दा हे आहे, 3-4 विकास लोक बोलतात मी मालक आहे, मी सांगितलं घरं बाकी आहेत त्यांना तुम्ही सरकारच्या नियमाप्रमाणे भाडा द्या, त्यांना शिफ्ट करा, त्यांना अग्रीमेंट करून घ्या आणि त्यांना घर द्या। कंपाऊंड मध्ये 100 लोक ABC सर्व 300 पेक्षा जास्त लोक आहेत, 400 भी होगा शायद, 350-400 लोकांचा हा प्रकरण आहे। मला कळत नाही का बाबा व्यवस्थेमधल्या लोकांना जाग का येत नाही, कारण एक माणसाचा घर तुटला तरी आपण लोकांनी तुटून पडलं पाहिजे। इथे ज्यावेळी 400 लोकांचा घराचा प्रश्न आहे तर का लोक लक्ष घालत नाही तो त्यांचा विषयच असेल, परंतु मी शेवटपर्यंत हा विषय सोडणार नाहीये। जोपर्यंत शेवटच्या व्यक्तीला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी लढत देत राहणार आणि न्याय 10-15 वर्ष लागणार नाही, 5 वर्ष लागणार नाहीये, 1 वर्ष पण लागणार नाही। येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये ह्याचा मोक्ष होईल। 1-2 महिन्यामध्ये आपण या विषयाला ढकलली आणण्यात निश्चित SRA मध्ये आमचा जो प्रोसेस आहे तो खूप पुढे गेलेला आहे। 2 पत्र SRAच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेले आहे। आज मी इथे लोकांना सांगितलं आणि त्यांनी सुरुवात पण केली। ABC मधल्या लोकांना सांगितलं तुम्ही प्रोसेस स्टार्ट करा, कमीत कमी तुमच्यावरती ही पाळी येणार नाही आणि येणार नाही, त्यांच्यावरती पाळी येणार नाही। आता कोर्टमधल्या जे काही लोक तुमचा आवाज ऐकत असतील, सुरुवातीला ज्यावेळी SRA डिक्लेअर करण्यासाठी कायद्यामध्ये त्रुटी होती, जमीन मालक जाऊन विरोध करत होते म्हणून SRA डिक्लेअर होत नव्हता। आता सरकारने सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून जो मूल मालक असेल त्याला पहिला संधी विकास करण्याची द्यायला पाहिजे, अशा प्रकारचं कायद्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे। म्हणजे मुंबई शहरामध्ये जेवढे स्लम आहेत त्या सर्व लोकांना न्याय द्यायचा आहे आणि स्लम ऍक्टचा प्रोटेक्शन ह्या सर्व लोकांना आहे। इथे 1962चा डेटम लाईनचा प्रश्नच उद्भवत नाहीये, परंतु हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वेळेपणामुळे हे सर्व होत आहे। परंतु ठीक आहे, थोडेफार त्रास होतो, परंतु संपूर्ण मुंबई शहराला एक नवीन दिशा मिळेल अशा प्रकारचा निर्णय मी येणाऱ्या काळात शासनाच्या माध्यमातून करून घेणार। अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यासाठी आपण काही मी पहिल्या दिवशी बोललो, देवेंद्र फडणवीसजींनी ज्यावेळी आवाज केला शहरी नक्षलवाद, तर शुक्ला कंपाऊंड हा शहरी नक्षलवादापेक्षा मोठा विषयच होऊ शकत नाही। हा इतका मोठा शहरी नक्षलवादचा एक नमुना आहे आणि म्हणून शासन ज्यांच्यावरती होणार आहे तो माझा आजचा विषय नाहीये, तो विषय आहेच, परंतु माझा आजचा विषय लोकांना घर मिळायला पाहिजे हा आहे। नाही, अनेक आमदारांनी सांगितलं, सुनील प्रभूंनी सांगितलं, मनीषाताई सर्वात पहिला आले, प्रकाश सुर्वे हे तर कामातच लागलेले आहेत, प्रवीण दरेकरजींनी पण खूप काय प्रयत्न केला आहे। अनेक लोक उचलतील प्रश्न, परंतु प्रश्न जसे वकील लोकांनी कोर्टात न्याय लढतात, विधानसभेमध्ये पण एकदा प्रश्न उठून गाजाबाजा होईल, परंतु जोपर्यंत स्थानिक लोक एकजूट होऊन ही लढा लढत नाहीये तोपर्यंत त्याला धार जितका यायला पाहिजे तितका येणार नाही।